युगायुगांची नाती हळव्या या रेशीम गाठी जरी साथ सप्त जन्मांची निशब्द तरी पण प्रीती अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही आनंदराव, कायद्याप्रमाणे पहिली बायको जिवंत असताना आणि तिने घटस्फोट दिला नसताना दुसरं लग्न कायदेशीर ठरत नाही. दुसरं लग्न? अहो अहो मॅडम, तुमचं लग्न कधी झालंय? राजन, तूच सांग सगळ्यांना आपलं लग्न कधी झालं. अरे सांग ना सर्वांना, नाहीतर मी खोटं बोलते असं वाटेल. अहो, आजपर्यंत असा सन्मान कोणी केला नव्हता हो माझा. आजपर्यंत एवढा मोठा अपमान सुद्धा माझा कोणी केला नव्हता. नाही नाही मॅडम, असं नाही हो. मग कसं आहे सरंजामे? वहिनी साहेब, आपला फार मोठा गैरसमज झालाय. आमचा? तुझी बायको म्हणून राजरोसपणे त्या घरात मिरवतीये. एक मिनिट आहे, तुलाही माहिती ती माझी बायको नाही. ओके? अरे पण ही गोष्ट राजश्रीला माहित नाही, तिच्या आई वडिलांना माहित नाही. काय ग्रह झाला असेल त्यांचा? मी समजून त्यांना वस्तुस्थिती सगळी सांगेन. ऐकून घ्यायचं ठरवलं तर तिचं जास्तच चाललंय. अरे ते लोक काय करणार? कानावर विश्वास ठेवतील का डोळ्यावर? अरे तुझी बायको म्हणून लल्ला या घरात मिरवत असताना राजश्रीचा आणि तिच्या आई वडिलांचा गैरसमज नाही का होणार? काय वाटलं असेल रे त्यांना आपली फसवणूक होते म्हणून. आणि हे बघ राजन, ललना तुझी बायको आहे हे त्यांच्या मनात बसलं ना तर. अरे राजन, गैरसमज हा कपड्यावरील पडलेल्या डागाप्रमाणे असतो रे, सहजासहजी नाही पुसता येत. अगं आई, पण आपण लग्नाच्या चांगल्यासाठी, तिचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण तिला इकडे घेऊन आलोय ना. मग तू पण ह्याची जाणीव त्या मुलीला कुठे आहे? चांगल्या हेतूने तिला इथे घेऊन आलास आणि ती, अरे ती तुझ्या लंकेला आग लावायला निघालीये. लाली, अगं तू खूप खुश दिसतेस इकडे. नवऱ्याच्या घरी आले ना. अगं मॉम, राजन मला इतकं जपतो. माझ्या मनाविरुद्ध काहीही करत नाही तो. मी काहीही बोलले तरी तो मला रागवत नाही, सांभाळून घेतो मला. काही बोलली तर म्हणजे असं बोलतेस तरी काय तू? ते आम्हा नवरा बायको मधलं बोलणंय ना मॉम. लाली, मॉम, राजनच्या आईची तर मी बोलतीच बंद केलीये.
ती माझ्यावर रुबाब दाखवण्याचा प्रयत्न करते, पण मी तिची डाळच शिजू दिली नाही. लाली बेटा हे चांगलं नाही. लुक हु इज टॉकिंग. अगं सासूला सळो की पळो करायचं हे तूच मला शिकवलं होतं ना. अगं बेटा पण आता परिस्थिती बदलली आहे. मॉम, मी परिस्थितीला झुकवलंय. तू बरी होण्यासाठी सबनीसांकडे गेलीस की नाही? मला काय झालंय मॉम? आय एम परफेक्टली फाईन. अगं मी माझ्या सासरी आले ना. कसं समजाव बेटा तुला? काहीही समजवू नकोस मॉम, मी अगदी बरोबर वागते. सारं काही माझ्या मनाप्रमाणे घडवून आणते मॉम. माझी चिंता करू नकोस, मी इथे खूप सुखात आहे. सबनीसांची सून म्हणून मी या घरचं भलंच करणार आहे. पाहशील तू मॉम, पाहशील. अहो आपण फसलोय असंच वाटतंय मला. माझा अंदाज खरा ठरला याचा आनंद होत नाहीये मला, उलट दुःखच होतंय. संपतरावांचं बोलणं खरं होतं. महालात राहणारा माणूस झोपडीत राहणाऱ्या माणसांशी कशाला नातं जोडेल? आपण राजन सबनीस आणि त्याच्या आईच्या चेहऱ्याला आणि बोलण्याला भुलून इथे आलो. ही चूक आपण केली नसती ना तर बरं झालं असतं. आणि माझं बोलणं ऐकून जर आपण इथे आलो नसतो ना तेही बरं झालं असतं. म्हणजे आपला अपमान नसता झाला आणि आपल्या लाडक्या राजश्रीचा मनोभंगही झाला नसता. काहीतरी गोंधळ आहे दुर्गा. आपल्या मुलीच्या आयुष्याचा मला गोंधळ होऊ द्यायचा नाहीये. त्यांना जो गोंधळ घालायचा आहे तो घालू दे. अहो स्वतःच्या डोळ्यांनी पाहून सुद्धा तुम्हाला असं म्हणायचंय की ललना राजनची बायको नाही? आता विषयाची परीक्षा नकोय. आपण आत्ताच्या आत्ता निघूया, अलिबागला परतूया. इतक्या लवकर? अहो आमचा पाहुणचार न घेता गेला तर ते बरं दिसेल का? शेजारी पाजारी इतर कोणाला नाही, पण घरच्या सुनेला? अर्थात मला तर नावं ठेवतीलच ना. राजनने बांधले माझ्या गळ्यात. त्याला बोलले मी, मंगळसूत्राची काय गरज आहे? आम्ही दोघांनी एकमेकांना आता स्वीकारले ना. तसंही सगळ्यांना माहितीये आम्ही दोघं नवरा बायको आहोत ते. तुला सांगते राजश्री, राजन सतत माझ्या अवतीभोवती पिंगा घालत असतो. त्याला माझ्याशिवाय करमतच नाही. सारखं आपलं माझी बायको माझी बायको. असा नवरा मिळायला नशीब लागतं. सगळे सासूबाईंना बोलतात तुमचा मुलगा आणि तुमची सून अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. चांगला जोडा हाणलाय आम्हाला. काही म्हणालात का तुम्ही नानासाहेब? काही नाही. आणि बोलणार तरी काय? आमची तर बोलतीच बंद झाली आहे. आमचा बंगला पाहून ना? अरे हो, मी इथे तुम्हाला आमचा बंगला दाखवण्यासाठीच आले. चला आधी आपण आमचा बंगला पाहूयात.
मग नंतर पोटपूजा करूयात. चला. चला ना. बरं, मी बाहेर वाट बघते. हा, या लवकर. अहो, या ना. वसुंधराबाई, नमस्कार वसुंधराबाई. अहो नमस्कार कसले करतायत? इथे चमत्कार होत आहेत. नाही, एक मिनिट वसुंधराबाई, मला स्पष्टपणे सांगाल का काय झालंय ते? माणुसकी म्हणून आम्ही ललनाला इकडे आणलं. अहो तर ती विचित्रच वागतेय. काय झालं? पहिल्यांदा मला ललनाचं खूप कौतुक वाटायचं, पण आता खूप संताप होतोय. माझ्या राजनच्या आयुष्याचा नासाडी करण्याचा तिला अधिकार कोणी दिला? हा, नाही, मला नीट सांगाल का काय झालं ते? वसुंधराबाई, हॅलो हॅलो. देव, काय झालं? राजनच्या आईचा फोन होता. हो, काय म्हणाल्या त्या? लाली ठीक आहे ना? लाली ठीक आहे का? पण तिचं वागणं ठीक नाही असं म्हणाल्या त्या. भयंकर संतापल्या होत्या. त्या स्पष्टपणे म्हणाल्या की ललनाला आम्ही सुधारावी म्हणून आमच्याकडे आळ ठेवून घेतली, पण ती आमची मोठी चूक झाली. काय केलं तिने? राजनची बायको म्हणून ती उघड उघड वावरतीये आणि त्यामुळे राजनचं ठरलेलं लग्न मोडण्याच्या बेतात आहे. सुमन, मला भीती वाटायला लागली आहे. कशाची? आपल्या लालीच्या डोक्यावर परिणाम तर झाला नसेल ना? आपल्या लालीला वेड तर लागलं नसेल ना? ललना, तुझा डाव आता यशस्वी झालाय. तू जिंकलीस. ती गावंढळ राजश्री तुला या घरची सून समजते. यातच सारं काही आलं. बिचारे तिचे आई वडील, त्यांना सुद्धा मी या घरची सून आहे असं वाटतंय. धास्तावले असतील बिचारे. राजन सोबत राजश्रीने जायला नकार दिलाय, याचा अर्थ तिचा राजनवरचा विश्वासच डळमळीत झालाय. येस मॅडम ललना, या नाटकात मज्जाच मज्जा आहे. राजनची आगाऊ आई
आई साहेब, ती तर मला वेडीच समजते. तिचं तर पक्का समज झालाय की मी वेडी झालीये. बिचारे राजश्रीचे आई वडील. राजश्रीच्या आई वडिलांचा तर विश्वासच बसलाय की मीच राजनची बायको आहे. बिचारे. ललना मॅडम, या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग व्हायला हवेत. होतील. या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग होतील. जोपर्यंत राजश्रीचे आई वडील हे ठरलेलं लग्न मोडून गावी जात नाही, तोपर्यंत हे वेडे असलेलं नाटक मला कंटिन्यू करावं लागेल. राजन फक्त माझा आहे, फक्त माझा. राजन, मी असा डाव खेळेन की तुला माझ्याशिवाय पर्यायच उरणार नाही. तू फक्त माझ्याशीच लग्न करशील. ही गावची मंडळी गेली कुठे? आत्ताच गेली की काय अलिबागला? जाऊन बघते. अहो, किती मनस्ताप सहन करायचा आहे? कशासाठी हा बंगला बघायचा? आपल्या राजश्रीचं हे सासर असलं असतं तर 10 वेळा बंगला बघितला असता. पण इथे तर त्या राजनची बायको आपल्याला बंगला दाखवणार आणि आपण तो पाहायचा कशासाठी? श्रीराम श्रीराम. तुम्ही इथे काय करताय? चला ना, मी तुम्हाला बंगला दाखवते. चला. येताय ना? चला. तू इकडे काय करते? तिकडे राजश्रीच्या आई वडिलांकडे लक्ष द्या. तुझी ललना आहे ना लक्ष द्यायला. माझी साहेब, आई साहेब, तुम्हाला सांगतो, तुम्ही खरंच गप्प बसू नका. ललना मॅडम लक्ष देत आहेत, पण त्यांचं लक्ष काहीतरी वेगळंच आहे. वेगळं दिसतंय? अहो, ती स्पष्ट सांगते, मी मिसेस राजन सबनीस म्हणून. अरे, ती तुझ्या समोर सांगते की तुझी बायको आहे म्हणून. अरे राजन, हे काय चाललंय? साहेब, अहो, त्या जेव्हा अशी ओळख करून देत होत्या ना, तेव्हा तुम्ही नानासाहेबांसमोर सगळ्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे होत्या. बघा आई, आपलं यावर बोलणं आधीच झालंय. अरे, बोलणं झालं ना, पण ती ललना पावला गणिक तुझ्या नातेसंबंधाचे हायलाइट करतेय आणि तुझ्या आणि राजश्रीमध्ये फूट पाडण्याचा डाव खेळतेय. राजन, तुला काहीच कसं वाटत नाहीये? आई, अगं तिची कंडिशन. राजन, तिच्या कंडिशनमुळे आपली कंडिशन ऑकवर्ड होतीये. साहेब, हे सगळं वेळीत आवडतं घ्या, नाहीतर काहीही होणार नाही. आणि आई, आपण दोघांनी या निर्णय विचार करून घेतलाय ना? तुम्ही काय विचार करून हा निर्णय घेतलाय मला कळत नाहीये. पण हा निर्णय चुकीचा आहे असं माझं प्रांजळ मत आहे. मलाही आता असंच वाटू लागलंय सरंजामे. काय आहे ग? चुकीची दुरुस्ती लगेच व्हायला हवी. म्हणजे काय करायला हवं? जसा ललनाला घेऊन आलास ना, तसाच परत तिला तिच्या घरी घेऊन जा आणि नंतर आपण राजश्री आणि तिच्या आई वडिलांशी बोलू. राजन, मी काय बोलते ते कळतंय ना तुला? एक से अनोखे बंधन, एक से अनोखे बंधन. चुकीची दुरुस्ती लगेच व्हायला हवी. म्हणजे काय करायला हवं? जसा ललनाला घेऊन आलास ना, तसाच परत तिला तिच्या घरी घेऊन जा आणि
आणि नंतर आपण राजश्री आणि तिच्या आई वडिलांशी बोलू. राजन, मी काय बोलते ते कळतंय ना तुला? साहेब, अहो आई साहेबांचा हा निर्णय मलाही पटतोय. मी तसं करू शकत नाही. लल्लाला आठवड्याभर ठेवण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि आता तुझं डोकं तर फिरलं नाहीये ना? आई आई अगं तू विसरतेस. अगं आता लल्लाचं मानसिक स्वास्थ्य खराब आहे. ती स्वतःला माझी बायको समजते. डॉक्टरनी स्पष्ट बजावलं होतं की तिला तुम्ही घेऊन जाताय तेव्हा ती तुमची बायको सारखीच वागेल. त्यावेळेस तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. डोकं शांत ठेवून वागावं लागेल. होऊ शकतं की आपण तिच्या वागण्याने वैतागू, पण तिचं मेंटल कॉम्प्लिकेशन वाढेल असं काहीही करू नका. आपण या सगळ्याचा विचार करूनच तिला इथे घेऊन आलोय ना. आणि मग आता यामुळे राजश्रीचा गैरसमज झाला तर? झाला तर अहो मला तर वाटतंय की तिला फोन करून मी आधीच कल्पना दिली होती. दिली होती साहेब? काय काय दिली होती? हेच की लन्नाचं मानसिक स्वास्थ्य खराब आहे. ते ठीक होईपर्यंत ती इथेच राहणार आहे. तिचं वागणं बोलणं मनावर घेऊ नकोस. आणि एवढं समजून घेण्या इतपत माझी राजश्री नक्कीच समजूतदार आहे. या, ही आमची बेडरूम. आमची? हो, माझी आणि ह्यांची. कसा वाटला आमचा रंगमहाल? पूर्वीच्या काळी बेडरूमला रंगमहालच म्हणायचे ना. ज्या महालात नवरा बायको रंग उधळतात, शृंगाराचे रंग, तोच हा रंगमहाल. म्हणजे आमचा बेडरूम. या आमच्या महालात मी आणि राजनने आमच्या सप्तरंगाची उधळण केली. मग डोक्याला थोडा ताण दिलास ना की तुला जाणवेल मी एकदम बरोबर बोलतीये. लालीला आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांच्या घरी पाठवलंय ना. कशासाठी? तिला बरं वाटावं म्हणून. याचाच अर्थ सबनीसांचं घर हे लालीसाठी हॉस्पिटल आहे. मग तूच मला सांग, लालीची मानसिक अवस्था ठीक झालीये का? डॉक्टरांनी तसं सर्टिफिकेट दिलंय का? नाही ना. मग आपण तिला घरी कसं घेऊन येणार?